चला मैत्रिणींनो, आज बनवूया 2 in 1 रेसिपी। तर ही तुम्हाला जे दाखवते मी, हे मैदा घेतलेला होता, त्यामध्ये रवा घेतलेला होता, त्याचप्रमाणे त्यामध्ये आपण टाकलेलं होतं सोडा टाकलेला होता अर्धा चम्मच, त्यानंतर मीठ टाकलं चवीपुरतं, नंतर 1 चम्मच तूप टाकलेला आहे आणि त्यानंतर इथे टाकलेलं होतं एक जवळजवळ 1 ते 1.5 वाटी मी दही घेतलेलं होतं। तर हे सगळं आपल्याला छान एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असा गोळा करून घ्यायचा आहे। हे आहे खरं म्हणजे भटुऱ्याचं पीठ। आता आपण याचे छान भटुरे सुद्धा लाटून तळून घ्यायचेत। आता हे तुम्हाला मी ऑलरेडी एका व्हिडिओत दाखवलंय, पण ज्यांना भटुरे आवडत नाही ते काय करू शकतात, तर असं मस्त आपण कुलचे बनवू शकतो त्याचे। तर इथे मी कोथिंबीर घेतलेली होती, थोडेसे तीळ लावलेले होते, काळे तीळ असेल तर अजून छान दिसणार, आणि त्यात मी याच्यात ना पिझ्झा हब्स थोडेसे टाकलेले होते, जेणेकरून त्याला अजून छान चव येईल। आणि ताव्यावर तेल लावायचं आणि ही जी आपण लाटलेली बाजू आहे ती त्यावर टाकायची आणि मग मस्त असं त्याला छान दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचं आणि असे गरमागरम कुलचे तयार होतात। कशाही सोबत सर्व करा, छान